इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बीटा आणि गॅमावरचे काही एमसीक्यू. ओके, तर सुरुवात करूया डेफिनेशन पासून. या ठिकाणी गॅमा फंक्शनची डेफिनेशन लिहिली पहा. गॅमा n प्लस 1 बिकम इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस x x रेज टू n dx. गॅमा 1 इज 1, गॅमा n प्लस 1 इज n इंटू गॅमा n. Gamma n become n minus 1 factorial if n is positive integer. Then definition of beta function is beta mn is equal to integration 0 to 1 x raised to m minus 1 1 minus x raised to n minus 1 dx. Beta mn is equal to beta mn. Beta in terms of gamma become beta m comma n is equal to gamma n divided by gamma m plus n. Another definition of beta function is beta mn is equal to integration 0 to infinity x raised to m minus 1 upon 1 plus x raised to m plus n. And standard form become integration 0 to infinity x raised to m minus 1 upon a plus bx raised to m plus n dx. Become 1 upon a raised to n b raised to m beta mn. And integration 0 to pi by 2 sin raised to px cos raised to qx dx become 1 upon 2 beta function of p plus 1 upon 2 comma q plus 1 upon 2. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या एमसीक्यू पासून. पहिले जर 5 एमसीक्यू आपण बघितले तर 5ही एमसीक्यू मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन दिलेली आहे आणि त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके, सबस्टिट्यूशन काय करायची हे मेन्शन केलेलं आहे. तर आपण पहिल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. पहिलं एक्झाम्पल आहे i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी रूट एक्स ई रेज टू मायनस रूट एक्स dx. सबस्टिट्यूशन सांगितलेली आहे पर रूट एक्स इज इक्वल टू टी. ओके, रूट एक्स इज इक्वल टू टी. सो फ्रॉम दिस फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स. सुरुवातीला x ची व्हॅल्यू लिहायची. ओके, सो x बिकम टी स्क्वेअर. दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. स्क्वेअर रूट घालवण्यासाठी x इज इक्वल टू टी स्क्वेअर आला. डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर x चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याला मल्टिप्लाय dx टी स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2t dt. ओके, आणि त्याच्यानंतर आता लिमिट फाइंड करायची. ॲट x इज इक्वल टू लोअर लिमिट आहे 0 implies t इज इक्वल टू रूट 0 इज 0 अँड ॲट x इज इक्वल टू अप्पर लिमिट दिलेला आहे इन्फिनिटी implies t इज इक्वल टू रूट इन्फिनिटी बिकम इन्फिनिटी. ओके, अल्जेब्राइक सबस्टिट्यूशन आहे. अल्जेब्राइक फंक्शनच्या ऐवजी अल्जेब्राइक सबस्टिट्यूशन. तर त्या केसमध्ये लिमिटची व्हॅल्यू चेंज होणार नाही जर लिमिट 0 आणि इन्फिनिटी असेल तर. मग आता इंटिग्रेशन लिहायचं. सो i इज इक्वल टू इंटिग्रेशन लिमिट तेच राहिलंय पहा 0 टू इन्फिनिटी. रूट एक्स आहे त्याच्याऐवजी आपण टी घेतलेला आहे. ई रेस टू मायनस रूट एक्स आहे रूट एक्सच्या ऐवजी टी आणि त्याच्यानंतर dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे 2t dt. ओके, व्हॅल्यू ऑफ dx इज 2t dt. हा 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इंटिग्रेशन मध्ये 0 टू इन्फिनिटी टीच्या दोन टर्म आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची ऍडिशन येईल टी स्क्वेअर ई रेस टू मायनस टी डी टी. आणि आता हे आपल्या बीटाच्या डेफिनेशन मध्ये गॅमाच्या डेफिनेशन मध्ये बसते. लोअर लिमिट 0 आहे असलं पाहिजे आहे. अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे. टी ची काहीतरी पॉवर आहे आणि ई रेस टू मायनस टी आहे. फेवरेबल फक्त या ठिकाणी 1 च्या ऐवजी टी आलाय. तर आपल्या डेफिनेशन प्रमाणे ते 2 आहे ॲज इट इज राहील आणि होणार आहे गॅमा फंक्शन टी च्या पॉवरला 2 आहे. सो 2 प्लस 1 so this become 2 gamma 3 which is equal to 2 into gamma 3 become 2 factorial using this property. n हा इंटिजर आहे पॉझिटिव्ह इंटिजर. 3 हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे तर त्याच्यातून 1 वजा करायचा आणि त्याचं फॅक्टोरियल लिहायचं आहे. सो 2 into 2 फॅक्टोरियल बिकम 4. सो 4 इज अवर करेक्ट आन्सर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा. Now second example. So here we have given value of I. Okay, या ठिकाणी इंटिग्रेशन दिलेलं आहे. तर ते दिलेलं आहे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी e रेज टू मायनस x रेज टू 4 dx. ओके, आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन सांगितलेले आहे पहा x रेज टू 4 इज इक्वल टू e च्या पॉवरला x रेज टू 4 आहे. मायनस साइन तर हवंच आहे आपल्याला डेफिनेशन प्रमाणे पण 1 च्या ऐवजी x रेज टू 4 आलाय म्हणजे त्याच्या ऐवजी ऑब्विसली सबस्टिट्यूशन असणार आहे आणि ते या ठिकाणी दिलेलं पण आहे. याच्यावरून x फाइंड केला. सो x इज इक्वल टू टी रेज टू 1/4. ओके, फोर्थ रूट घेतला. x रेज टू 4 होता. 4 पॉवर घालवण्यासाठी फोर्थ रूट घेतलेला आहे. डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केल्यानंतर x चा डेरिव्हेटिव्ह dx t रेज टू 1/4 चा डेरिव्हेटिव्ह 1/4 इंटू t रेज टू 1/4 मायनस 1 dt. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलेला आहे पहा 1/4 t रेज टू मायनस 3/4 dt. आणि आता लिमिट ॲट x इज इक्वल टू 0 implies t इज इक्वल टू 0 raised to 4 is equal to 0 at x is equal to infinity. Upper limit in infinity implies t is equal to infinity raised to 4 become infinity. And therefore our integral I is equal to integration 0 to infinity e raised to minus t
कारण एक्स रेस टू 4 ची व्हॅल्यू आपण टी घेतलेली आहे, त्याला मल्टिप्लाय dx आणि dx ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1/4 into t raised to minus 3/4 dt. So this become 1/4 constant बाहेर येईल, इंटिग्रेशन मध्ये 0 to infinity e raised to minus t raised to minus 3/4 dt. आणि आपल्या बीटाच्या डेफिनेशन गॅमाच्या डेफिनेशन मध्ये बसतंय, t ची पॉवर आहे -3/4, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा ऍज पर अवर डेफिनेशन n+1. सो दिस बिकम 1/4 ॲज इट इज. गॅमा फंक्शन ऑफ तिरकस गुणाकार होईल, 4 into 1 4, 4 minus 3 become 1 divided by 4 as it is. So this is our final answer. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे क्वेश्चन नंबर 2 साठी. ओके, एकदा ऑब्झर्व करा कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही अगदी 0 मिनिटामध्ये ते सॉल्व्ह करू शकता. ओके, थर्ड एक्झाम्पल. थर्ड मध्ये आय दिलेलं आहे, इंटिग्रेशन दिलेलं आहे 0 to infinity x raised to 9 into e raised to minus 2x square dx. आणि या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रल. आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन सांगितलंय का x स्क्वेअर इज इक्वल टू टी. ओके, पण इथं ईच्या पॉवरला फक्त -x नसून काय आहे -2x स्क्वेअर, म्हणजे 2x स्क्वेअर आलेला आहे, त्याच्याऐवजी x पाहिजे होता. सबस्टिट्यूशन x स्क्वेअर सांगितलेलं आहे, तर आपण काय करायचं आहे या ठिकाणी पुट करायचं 2x स्क्वेअर इज इक्वल टू टी, जेणेकरून आपल्याला डबल सबस्टिट्यूशन करावं लागणार नाही. ओके, कारण इथं x च्या ऐवजी 2x स्क्वेअर आलेला आहे, त्याच्याऐवजी टी, तर याच्यावरून x स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल t डिवाइडेड बाय 2. सो दिस इम्प्लाइज x इज इक्वल टू t raised to half upon 2 raised to half. ओके, दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतला, क्वेश्चन असेल तर पॉवर सेपरेट होत असते. याच्यानंतर डिफरन्शिएट केल्यानंतर x चा डेरिव्हेटिव्ह 1 into dx, t raised to half चा डेरिव्हेटिव्ह half into t raised to half minus 1 is minus half dt divided by 2 raised to half as it is. So after simplification we get 1/2 into 2 raised to half t raised to minus half dt which is equal to 1/2 raised to 3/2. बेस सेम आहे पहा, मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची ऍडिशन झाली 1 + 1/2 3/2 into dt. ओके, into dt. आणि आता लिमिट फाइंड करूया. ॲट x इज इक्वल टू 0 implies t इज इक्वल टू, x चं लोअर लिमिट 0 आहे, त्या केसमध्ये t चं लोअर लिमिट येईल 2 into 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो ॲट अप्पर लिमिट x इज इक्वल टू इन्फिनिटी implies t is equal to 2 into infinity square which is equal to infinity, and therefore our integral I is equal to integration 0 to infinity. लिमिट चेंज होत नाही पहा, x raised to 9 आहे, पण x ची व्हॅल्यू काय आलेली आपली t raised to half divided by 2 raised to half bracket raised to 9. ओके, आणि त्याला मल्टिप्लाय e raised to minus 2x square आहे, 2x square ची व्हॅल्यू आपण t घेतलेली आहे, त्याला मल्टिप्लाय dx ची व्हॅल्यू आहे पहा dt divided by 2 raised to 3/2. ओके, तर याला सिम्प्लिफाय करूया. इंटिग्रेशन 0 to infinity आहे तसं राहील, इथं पॉवर सेपरेट होईल, t raised to 9/2 येईल, डिनॉमिनेटरला पण 2 raised to 9/2 येणार आहे, into e raised to minus t as it is into dt divided by 2 raised to 3/2. ओके, इथं बेस सेम आहे पहा, दोघांचा डिनॉमिनेटरला 2 आहे, म्हणजे पॉवरची ऍडिशन होईल, पॉवरला पण डिनॉमिनेटरला 2 आहे, तो एकदाच येईल, आणि न्यूमरेटरची ऍडिशन येईल 9 + 3 12 divided by 2 6. So we get 1/2 raised to 6 integration 0 to infinity t raised to 9/2. Okay, t raised to 9/2 into या ठिकाणी पहा dt ची व्हॅल्यू आपली इथं t raised to -12 लिहायचं राहिलेलं आहे, -12 dt. So here is t raised to -12 dt. Here is also t raised to -12 dt. न्यूमरेटरला पण t बेसला आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची ऍडिशन होईल, -12 e raised to -t dt या पद्धतीने ते 1/2 raised to 6 as it is into integration 0 to infinity t raised to 9/2 -1/2 become t raised to 4 e raised to -t dt
and using definition of gamma function this integration become gamma 5 divided by 2 raised to 6 becomes 64. So this is our final answer. Okay, एकदा ऑब्झर्व करा हे. या ठिकाणी ऑप्शन ए हा करेक्ट आहे तिसऱ्यासाठी. चौथं एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल. चौथ्या एक्झाम्पल मध्ये इंटिग्रेशन दिलेलं आहे पहा. I is equal to integration 0 to 1 log of 1 upon y bracket raised to n minus 1. ओके, dy. आणि सबस्टिट्यूशन सांगितलेले आहे पहा log 1 upon y is equal to t. ओके, सबस्टिट्यूशन सांगितलेले आहे आणि इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला हवी. तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी log घालवावं लागेल. म्हणजे दोन्ही साइडला एक्सपोनेन्शियल फंक्शन अप्लाय करावं लागेल. ते e raised to t. e आणि log या साइडला कॅन्सल होईल. 1 upon y is equal to e raised to t. दोन्ही साइडचा रेसिप्रोकल घेतला. y is equal to 1 upon e raised to minus t is equal to y is equal to e raised to minus t. ओके, हे e raised to t चा रेसिप्रोकल 1 upon e raised to t म्हणजेच e raised to minus t. याला डिफरन्शिएट केलं. y चा डेरिव्हेटिव्ह 1 into dy e raised to minus t चा डेरिव्हेटिव्ह minus e raised to minus t dt. ओके, e raised to minus t चा डेरिव्हेटिव्ह e raised to minus t आणि पॉवरला फक्त t नाहीये, मायनस t आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह -1 मल्टिप्लाय. आणि आता लिमिट ॲट y is equal to y साठीचं लोअर लिमिट आहे पहा 0. So this implies t is equal to log of 1 upon 0 is equal to log infinity. 0 ने डिवाइड केलं तर इन्फिनिटी येतं. log infinity इन्फिनिटी असते. At y is equal to upper limit आहे 1. So implies t is equal to log of 1 upon y means 1 upon 1 is log 1. Value of log 1 is 0. And therefore our integral I become I is equal to integration इन्फिनिटी टू 0. पहा, लोअर लिमिट y चं 0 असताना t चं लोअर लिमिट इन्फिनिटी आलेलं आहे आणि अप्पर लिमिट t साठी आलेलं आहे 0 इनटू log 1 upon y. त्याच्याऐवजी आपण सबस्टिट्यूशन घेतोय t. सो t raised to n minus 1 into value of dy. Value of dy is minus e raised to minus t dt. ओके, तर इथं अप्पर लिमिटला इन्फिनिटी पाहिजे आपल्या डेफिनेशन प्रमाणे. तर ते झालं -0 टू इन्फिनिटी t raised to n minus 1 minus e raised to minus t dt. ओके, या ठिकाणी प्रॉपर्टी यूज केली आपण. इंटिग्रेशन a टू b असेल फंक्शनचं आणि आपल्याला लिमिट चेंज करायचं असेल तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होते आणि लिमिट पण चेंज होते. ओके, अप्परचं लोअर आणि लोअरचं अप्पर होऊन जातं. ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज केली. हे मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल आणि इंटिग्रेशन होईल 0 टू इन्फिनिटी t raised to n minus 1 e raised to minus t dt. ओके, या पद्धतीने इंटिग्रेशन येऊन जाते. आणि आता या आपल्या डेफिनेशन मध्ये हे बसते पहा t ची पॉवर n-1 आहे. त्याच्यामध्ये एक ऍड करा आणि त्याचं गॅमा फंक्शन म्हणजे आलं गॅमा n. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन ए हा 4 साठी करेक्ट आहे. ओके, एकदा ऑब्झर्व करा. पाचवा एक्झाम्पल आहे पहा. याच्यामध्ये पण इंटिग्रेशन दिलेलं आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. ओके, म्हणजे इंटिग्रेशन सोडवायचं आहे आणि सबस्टिट्यूशन या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सबस्टिट्यूशन काय करायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. इंटिग्रेशन आय दिलेलं आहे पाचव्या एक्झाम्पलसाठी. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी x raised to 2 upon 2 raised to x dx. सबस्टिट्यूशन दिलंय पहा. 2 raised to x is equal to e raised to t. आपल्याला x पाहिजे, दोन्ही साइडचा लॉग घ्यावा लागेल. log 2 raised to x is equal to log of e raised to t. log ची प्रॉपर्टी अप्लाय केली. x पुढे आला. x into log 2 is equal to t into log e. So this implies x into log 2 is equal to t. कारण log e ची व्हॅल्यू काय असते 1 असते. ओके, आपल्याला माहित आहे. याच्यावरून x ची व्हॅल्यू आली पहा t upon log 2. याला डिफरन्शिएट केलं तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 into dx, t चा डेरिव्हेटिव्ह dt upon log 2 कॉन्स्टंट ॲज. या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह येऊन जातो. आता लिमिट फाइंड करूया.
at x is equal to lower limit 0 implies t is equal to, from this equation, 0 into log 2 which is equal to 0 आणि x चा अप्पर लिमिट आहे पहा इन्फिनिटी, so this implies t is equal to infinity into log 2 is equal to infinity and therefore I is equal to integration 0 to infinity लिमिट तेच राहिले पहा, x चा स्क्वेअर आहे पण x च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूशन काय करतोय t upon log 2, so t upon log 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 raised to x त्याच्या ऐवजी आहे e raised to t डिनॉमिनेटरला आणि त्याला मल्टिप्लाय dx, dx ची व्हॅल्यू आलेली आपली dt upon log, so dt upon log, so this is equal to integration 0 to infinity. तर पॉवर सेपरेट केली आणि या एक्सपोनेन्शियलला वरती आणलं, एक्सपोनेन्शियल वरती आलं त्याची पॉवरचं साइन चेंज झालं, इथं पॉवर सेपरेट झाली, आलं टी स्क्वेअर अपॉन लॉग 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याला मल्टिप्लाय dt अपॉन लॉग 2. ओके, आता या दोन्ही फंक्शन मध्ये डिनॉमिनेटरला लॉग फंक्शन आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पॉवरची ऍडिशन होईल आणि ते बाहेर येईल म्हणजे 1 अपॉन लॉग 2 ब्रॅकेट क्यूब आउटसाइड इंटिग्रेशन मध्ये 0 टू इन्फिनिटी टी रेस टू 2 ई रेस टू मायनस टी डी टी आणि आता हे आपल्या डेफिनेशन मध्ये बसतंय पहा 1 अपॉन लॉग 2 क्यूब ॲज इट इज इनटू बाय डेफिनेशन या ठिकाणी टी ची पॉवर 2 आहे त्याच्यामध्ये एक ऍड करा आणि त्याचं गॅमा फंक्शन घ्या म्हणजे आलं गॅमा 3. गॅमा 3 म्हणजे 2 फॅक्टोरियल अपॉन लॉग 2 क्यूब 2 फॅक्टोरियल इज 2 डिवायडेड बाय लॉग 2 चा क्यूब. मग याच्यामध्ये आपलं आन्सर जे आहे ते सी हा ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे 2 अपॉन लॉग 2 क्यूब. ओके, एकदा ऑब्झर्व करा कशा पद्धतीने आलेला आहे. सहावं एक्झाम्पल बघूया. 6th एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी इंटिग्रेशन दिलेलं आहे. एक्झाम्पल 6 I is equal to integration 0 to 1 into bracket 1 minus x raised to 1 upon n bracket raised to m minus 1 dx. Okay, bracket raised to m minus 1 पाहिजे, ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 दिलेला आहे ॲज इट इज घेऊया आपण n मायनस 1 आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन सांगितले पहा x रेस टू 1 अपॉन n इज इक्वल टू t, सो x रेस टू 1 अपॉन n इज इक्वल टू t implies x इज इक्वल टू nth रूट आहे म्हणजे nth पॉवर घ्यावी लागेल t रेस टू n. याला डिफरन्शिएट केलं x चा डेरिव्हेटिव्ह 1 into dx, t रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह n into t रेस टू n मायनस 1 dt आणि आता लिमिट तेच राहणार आहेत कारण अल्जेब्राइक फंक्शन आहे पहा, कदाचित चेंज होतील बघूया आपण काय होते ते. x इज इक्वल टू लोअर लिमिट 0 आहे, सो दिस इम्प्लाइज t इज इक्वल टू 0 रेस टू 1 अपॉन n which is equal to 0. Okay, then that x is equal to 1 implies t is equal to 1 raised to 1 upon n is 1. Okay, 0 to 1 हे लिमिट आलेलं आहे आणि ऑप्शन बघितलेच पहा सगळे बीटा मध्ये आहेत म्हणजे बीटाचं एक्झाम्पल आहे लगेच लक्षात येतं. सो I is equal to इंटिग्रेशन 0 to 1 लिमिट तेच राहिलेले 1 मायनस एक्स रेस टू 1 अपॉन n च्या ऐवजी t ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 आणि dx ची व्हॅल्यू आलेली आहे पहा n इंटू टी रेस टू n मायनस 1 dt. ओके, त्याच्यामध्ये n बाहेर आला इंटिग्रेशन मध्ये लिमिट 0 टू 1 1 मायनस टी रेस टू n मायनस 1 t रेस टू n मायनस 1 dt. So this become n into beta function of, इथं पॉवरला n मायनस 1 आहे आपल्या डेफिनेशन प्रमाणे जे पॉवरला असेल त्याच्यामध्ये एक ऍड करतो आणि ते बीटा फंक्शन मध्ये येतं तर येणार आहे बीटा n. परत 1 मायनस 1 च्या पॉवरला जे आहे त्याच्यामध्ये 1 ऍड करतो ते बीटा फंक्शन मध्ये येतं. तर या पद्धतीने आपला आन्सर येऊन जाईल. पण हा ऑप्शन आपल्या चारही ऑप्शन मध्ये अवेलेबल नाही म्हणजे कदाचित हे ऑप्शन टाइप करताना चुकलेले आहेत. ओके, तर आपलं करेक्ट आन्सर असणार आहे n इंटू बीटा फंक्शन ऑफ n कॉमा n. ओके, एकदा ऑब्झर्व करा.
पुढचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये पण आपल्याला इंटिग्रल दिलेला आहे आणि ते इन टर्म्स ऑफ टी लिहायचं आहे. सोडवायचं नाही, फक्त इन टर्म्स ऑफ टी लिहायचं आहे दिलेली सबस्टिट्यूशन यूज करून. सातवं एक्झाम्पल दिलंय पहा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 3 to 7 स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 3 इंटू ब्रॅकेट 7 मायनस x dx. आणि या ठिकाणी सबस्टिट्यूशन सांगितलेले आहे पहा. x इज इक्वल टू 4t प्लस 3. याला डिफरन्शिएट केलं तर dx येतोय पहा 4 dt प्लस 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 इज 0. दॅट मीन्स dx इज इक्वल टू 4 dt. ओके, तर या ठिकाणी x मायनस 3 आणि 7 मायनस 1 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागेल. सो फ्रॉम दिस इक्वेशन x मायनस 3 इज इक्वल टू 4t and 7 minus x is equal to 7 minus value of x is 4t minus 3 inside bracket 4t minus 3 plus 3 is equal to 7 minus 4t minus 3 which is equal to 4 minus 4t. ओके, तर 4 minus 4t असं कुठल्याही ऑप्शन मध्ये दिसत नाही, म्हणजे याच्यातून 4 आपल्याला कॉमन घ्यावा लागेल. सो दिस बिकम 4 इंटू ब्रॅकेट 1 minus t. ओके, हे सगळं सबस्टिट्यूशन आपल्या इक्वेशन I मध्ये आपण यूज करणार आहोत. त्याचबरोबर लिमिट पण फाइंड करावं लागेल. ॲट x इज इक्वल टू 3 लोअर लिमिट ऑफ x इज इक्वल टू 3 implies t इज इक्वल टू फ्रॉम दिस इक्वेशन 3 इज इक्वल टू 4t प्लस 3 इज इक्वल टू 0 implies 0 is equal to 4t implies t is equal to 0. At x is equal to upper limit 7 implies t is equal to implies 7 is equal to, या इक्वेशन मध्ये आपण पुट करतोय 7 is equal to 4t plus 3. So this implies 4 is equal to 4t. So this implies 1 is equal to t. ओके, 4 ला 4 कॅन्सल होतोय. इकडे हा 3 इकडे आल्यानंतर मायनस होतोय. 7 minus 3 4 येतोय. ओके, या पद्धतीने लिमिट 0 to 1 आलं. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 ओके अंडर रूट x minus 3, value of x minus 3 is 4t into value of 7 minus x, value of 7 minus x is 4 into bracket 1 minus t into value of dx, value of dx is 4 dt. या ठिकाणी 4 into 4 आहे 16 चा स्क्वेअर रूट 4 येणार आहे. सो इंटिग्रेशन 0 to 1 4. याची पॉवर सेपरेट होईल t रेस टू हाफ आणि 1 मायनस टी ची पॉवर पण सेपरेट होईल रेस टू हाफ, कारण या टोटलचा स्क्वेअर रूट आहे. ओके, मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवर सेपरेट होते. आणि हा पुढचा 4 dt ॲज इट इज. ओके, so this 4 into 4 becomes 16 integration 0 to 1 t raised to half into bracket 1 minus t raised to half dt. ओके, तर हा ऑप्शन आहे का बघा. हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. म्हणजे ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. एकदा ऑब्झर्व करा. आठ नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करूया. एकदम इझी आहे पहा. एक्झाम्पल नंबर 8. याच्यामध्ये इंटिग्रेशन दिलेलं आहे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी. आता हे इंटिग्रेशन मी लिहित बसत नाही. ओके, ठीक आहे, लिहितो x रेस टू 8 डिवायडेड बाय 1 प्लस x ब्रॅकेट रेस टू 24 dx मायनस इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी x raised to 14 divided by 1 plus x raised to 24 dx. ओके, तर बीटाच्या दुसऱ्या डेफिनेशन मध्ये हे बसतंय पहा. ओके, कोणत्या डेफिनेशन मध्ये? या डेफिनेशन मध्ये. वरती 1 ची पॉवर, खाली 1 प्लस 1 ची पॉवर. ओके, लिमिट 0 to इन्फिनिटी. तर या डेफिनेशन प्रमाणे हे येतंय पहा. या ठिकाणी जर याला ऑब्झर्व केलं तर m मायनस 1 ची व्हॅल्यू 8 आहे, म्हणजे याच्यावरून m येणार आहे 9 आणि m प्लस n आहे 24. तर याच्यावरून 9 plus n is equal to 24 झालं. सो n is equal to 50. आणि या एक्झाम्पल साठी m minus 1 आहे 14. सो m become 15 and m plus n is equal to 24. So this implies 15 plus n is equal to 24. So this implies n is equal to 9. ओके, या पद्धतीने m आणि n च्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात. ओके, तर या
फॉर्म्युल्यामध्ये त्या पुट करूया. म्हणजे आपलं आय झालं बीटा फंक्शन ऑफ एम कॉमा एन. पहिल्यासाठी एम आहे 9, एन आहे 15 मायनस मध्ये मायनस साइन आहे पहा, आणि दुसऱ्यासाठी बीटा फंक्शन ऑफ एम आहे 15 आणि एन आहे 9. ओके, या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत कारण एम आणि एन ची व्हॅल्यू इंटरचेंज केली तर बीटा फंक्शनची व्हॅल्यू बदलत नाही अशी प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. इथं 9 आहे 15 आहे, इथं 9 आहे 15 आहे. सो दिस व्हॅल्यू बिकम 0. सो 0 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके.